राज्यामध्ये ठिकठिकाणी ओबीसी एल्गार रॅली काढणार असं भुजबळांनी म्हटलंय। पहिल्यांदा मराठवाडा, नंतर गरज पडली तर मुंबईमध्ये रॅली घेणार असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। दिल्लीत येणार, बीडला येणार। आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार। कारण जर जमावापुढेच आणि झालेल्या गर्दीपुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला सुद्धा दाखवावं लागेल आम्ही सुद्धा बाबा जिवंत आहोत ना। जरांगेशाहीच्या दबावाला तुम्ही बळी पडणार नाही, रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन। यस, म्हणजे काय मागेच पडलो, तिथे जाऊन त्याच्या मतदारसंघात तो बसतो मतदारसंघ, त्याच्या तिथे बसले, तिथेच रॅली झाली आमची पहिली रॅली 17 नोव्हेंबरला 23ला। मुंबईची आता मोठी रॅली मुंबईची ना, आता अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात, पहिल्यांदा मराठवाड्यात, मग गरज पडली तर मग परत मुंबई आणि दिल्ली। जरांगे पाटील खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बैठका असतील किंवा जरांगेंना भेटणं असेल, राजेश टोपे पाहायला मिळते। राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा, बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले, त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मीटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला। वाळेकर म्हणून ग्रस्त, मला नंतर नाव आठवत नव्हतं, मग रात्री त्यांनी मला कुणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर, त्यांनी सांगितलं। मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललेलो आहे। आणि मी हे पण म्हणालो शरद पवारांना हे जर अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं की 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला। साहजिक आहे ना, लोकांना मारलं, खूप महिलांना मारलं, ते गेले। अरे मग त्यांना सांगितलं असतं की 84 पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते, ते एकतर्फी गेले। त्याच्या अगोदर त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं, पण पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठीक आहे आणि झालं, मग सगळं जायला लागलं। राजेश टोपे बाबत तुम्हाला बोलायचं, तुम्हाला माहित नसेल तर कशाला शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे ते, आणि मी बोललेलो आहे ते, आणि कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे।